रात्रीच्या गप्पा एपिसोड 1 लोकांना नाही म्हणायला शिका. नमस्कार दोस्तांनो, रात्रीच्या गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजूबाजूला सगळं शांत आहे. बाहेर कदाचित पाऊस पडत असेल किंवा तुमच्या खोलीत फक्त पंख्याचा आवाज असेल. आणि या शांततेत आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने हजारो लोकांचं आयुष्य बदलू शकतं. आजचा विषय आहे लोकांना नाही म्हणायला शिका. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण प्रत्येकाला हो का म्हणतो? मित्र म्हणला चल बाहेर आलोच, चल कॉलेजला आलोच, चल माझं काम केलं, चल माझ्यासोबत आलोच. पण एक दिवस तुम्हाला कोणाची गरज लागते आणि सगळेच बिझी असतात. मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहोत. त्याचं नाव होतं राहुल. राहुल म्हणजे प्रत्येकाचा बेस्ट फ्रेंड, खास दोस्त. रात्री 2 वाजता फोन आला तर तो तयार, पेट्रोल संपलं तो येणार, भांडण झालं तो येणार, नोट्स हवे तो तयार, प्रोजेक्ट तो तयार, घरचं काम तो तयार. अगदी जेवणाच्या ताटावरनं सुद्धा ते लोकांचे काम केला. एकच शब्द होता, हो. त्याला वाटायचं लोकांना मदत केली तर लोक आपल्यासाठी उभे राहतील. पण जीवन चित्रपट नसतं. एका रात्री राहुलच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. घरात फक्त राहुल आणि त्याची आई. त्याने घाईघाईने मित्रांना फोन लावायला सुरुवात केली. पहिला फोन उचलला नाही. दुसरा, भाऊ मी बाहेर आहे. तिसरा, उद्या बोलू. चौथा, ऑनलाईन पण रिप्लाय नाही. त्या रात्री राहुलला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला. ज्यांच्यासाठी तो नेहमी उपलब्ध होता त्यांच्यासाठी तो फक्त एक ऑप्शन होता. आपल्या आयुष्यात असे किती राहुल आहेत माहिती आहे? कदाचित तुम्हीच तो राहुल असाल. लहानापासून आपल्याला गुड बॉय गुड गर्ल व्हायला शिकवलं. सगळ्यांचं एकच, सगळ्यांना मदत कर, सगळ्यांना खुश ठेव. पण कोणीच हे शिकवलं नाही की स्वतःला कधी खुश ठेवायचं. आई वडील नेहमी एक गोष्ट सांगतात, योग्य वेळी कोणीच कामी येत नाही. आपल्याला तेव्हा त्यांचं बोलणं खोटं वाटत असतं, पण अनुभव नेहमी त्यांच्या बाजूने उभा राहतो. आता डोळे बंद कर. एक प्रश्न स्वतःला विचार. तुम्ही शेवटचं स्वतःसाठी कधी उभे राहिलात? लोकांना प्रत्येक वेळी हो म्हणाला तर त्यांना तुमची सवय लागते, किंमत नाही. रिस्पेक्ट नेहमी मर्यादेत ठेवण्यासाठी मिळते. स्वतःचा वेळ, स्वतःचा मेंटल पीस आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपायला शिका. कधीकधी एक छोटंसं नाही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण लोक तुमच्यावर रागवतील 2 दिवस, पण तुमचा गैरफायदा घेणं कायमचं बंद करतील. आज या व्हिडिओमधनं फक्त एक गोष्ट घेऊन जावा. चांगलं मन ठेवा, पण प्रत्येकासाठी स्वतःला हरवू नका. लोकांना मदत करा, पण स्वतःच्या किमतीवर नाही. जर हा पॉडकास्ट तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये एक शब्द लिहा नाही, कारण आजपासून आपण स्वतःसाठी उभे राहायला सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा भेटेन अशाच रात्रींच्या गप्पांमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शुभ रात्री.